फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, जजमेंट चुकलं आणि मिळालेल्या संधीच्या माध्यमातून त्यानंतर दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु या ठिकाणी घडले काय, फेकी थोडीशी गचाळ होती आणि त्याचं रूपांतर तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. या मोमेंटला बिग हिट केलाय, टायमिंग बेमिसाल आणि पंचांचा इशारा येतोय. एक दर्जेदार स्ट्रोक येत असताना ज्या स्ट्रोकच्या माध्यमातून टीम वीर11 बेलदारवाडी या टीमचं धावफलकाची गती वाढत असताना हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने 19 पुन्हा एकदा आणखीन एक लॉंग अँड हाय बिग हिट केलाय आणि या हिटने या फलंदाजाला केले सुपर हिट. अरविंद मात्र खऱ्या अर्थाने एक दर्जेदार विक्रमी खेळी करण्याचा निर्धार घेतोय. चेतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली कामगिरी चेतनच्या माध्यमातून या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि 25 रन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. चेतन आतापर्यंत 2 बॉल त्याने पेस केलेत, 12 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अरविंदचा जर विचार केला 4 बॉल त्याने पेस केलेत आणि 10 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. गोलंदाज अजय हनुमान स्पोर्ट्स गवळीवाडी या टीमच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर होता. फिल्डरच्या माध्यमातून थोडस जजमेंट चुकलं आणि त्याचं रूपांतर एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये अलॉंग कार्पेट. मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या 28. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत येईल, तत्पूर्वी विकेट कीपर भरपूर वेगाने धावत आला. एकोणतीस रन अजूनपर्यंत शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर चला नेक्स्ट मॅच श्री कायम्मादेवी स्पोर्ट्स खिरवडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय, एक चांगला हिट पाहायला मिळालाय, परंतु या क्षणाला या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये एक एक रनने धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिली ना तर भरपूर चांगलं प्रात्यक्षिक या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून
होताना आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आणखीन एक बिग ब्लास्ट केलाय. या ब्लास्टने पूर्णपणे माहोल बदलून टाकलाय या मॅचचं. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 39 39 रन आपल्याला पाहायला मिळतात. काय सलामीवीर फलंदाज एक चांगली सलामी देतात आपल्या टीमसाठी. पहिल्या सत्रामध्ये आम्हाला बॅटिंग करायची आहे, पहिल्या सत्रामध्ये एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे असा निर्धार घेऊन हे दोन्ही सलामीवीर फलंदाज जी जबाबदारी दिली टीम वीर 11 बेलदारवाडी या टीमने, ती जबाबदारी मात्र पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, एक सिंगल देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आलाय, परंतु फक्त आणि फक्त गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, अमेझिंग मोमेंट, अमेझिंग टायमिंग आणि एक बिग ब्लास्ट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळालाय. या फटक्याने पूर्णपणे या मॅच मध्ये रंगत निर्माण करून दिली पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना, आणि आतापर्यंतची सर्वाधिक मोठी पार्टनरशिप बिल्डअप केली. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. तर या दोन्ही फलंदाजांसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे, कारण एक चांगली पार्टनरशिप यांच्या माध्यमातून बिल्डअप केली गेली. तब्बल 52 धावांची ही प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय टीम वीर 11 बेलदारवाडी या टीमच्या माध्यमातून. 9 बॉल पेस केलेत. अरविंद मात्र 33 रनवर खेळतोय. 4 ओव्हरची मॅच, स्पेल नंबर 3 प्रोग्रेस, राऊंड द विकेट. आकुड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग अफलातून होतं, परंतु या क्षणाला रन किती मिळतील? फक्त आणि फक्त 1 आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 53 रन. क्रिक लाईव्ह 007 च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. जे मायबाप प्रेक्षक नवीन असतील या चॅनलवर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील या चॅनलच्या माध्यमातून. वुडलँड स्पॉटवर हा बॉल रिलीज केल्यानंतर तेवढाच चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अरविंदच्या माध्यमातून. दुसरी धाव देखील पूर्ण केली, परंतु या क्षणाला फेकी थोडीशी गचाळ पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 56 धावा, 56 रन आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाली. 57 धावा ओव्हर नंबर 3 या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 57 रन आतापर्यंत होतात. वैयक्तिक 37 रनवर खेळतोय फलंदाज अरविंद आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा वैयक्तिक अर्धशतकापासून दूर आहे. श्री निनाई देवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक मायबाप प्रेक्षकांना अरविंदच्या माध्यमातून पाहायला मिळेल की काय अशी उत्कंठा लागली. आज मात्र अरविंद प्रत्येक मायबाप प्रेक्षकाची मने जिंकेल की काय असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झाले या मॅच मध्ये. तर शेवटच्या स्पेलसाठी इन्व्हाइट केलंय राऊंड द विकेट. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला पहिल्या बॉलवर
एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या फलंदाजाने सुरुवातीला एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला होता त्या फलंदाजाला मात्र परतीचा इशारा दिलाय. गोलंदाज क्रमांक 4 गोलंदाज कमलेशच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वीर-11 बेलदारवाडी या टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. वीर-11 बेलदारवाडी या टीमचे एक हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज विकास मस्कर मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या टीमच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर चांगलं योगदान या मोमेंटला द्यावं लागेल. शेवटचे 5 बॉल जे शिल्लक आहेत त्या 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र विकास मस्कर यांना करावा लागेल. परंतु एकीकडे जर आपण अरविंदला जर पाहिलं ना तर अरविंदने आतापर्यंत भरपूर चांगली पकड निर्माण करून दिली या पहिल्या सत्रामध्ये टीम वीर-11 बेलदारवाडी या टीमला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पंचांच्या भूमिकेमध्ये मुंबई क्रिकेटमधील एक लेजंड खेळाडू आणि एक उत्कृष्ट पंच म्हणून देखील ज्यांना आपण सातत्याने पाहतो विनोदजी भगत सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. काय अमेझिंग टायमिंग पाहायला मिळालं. हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने 62 अर्थातच 62 रन आपल्याला पाहायला मिळतात. तर चला जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. तर टॉस साठी आपण यायचं आहे. श्री कायंबा देवी स्पोर्ट्स किरवडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे दोन्ही टीमचे कॅप्टन. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अशा धावा मात्र जरूर गवळेवाडी या टीमला रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये अशा धावा खर्च करता सेकंड इनिंग मध्ये याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. टप्पा पडला. उसी घेणारा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात होता काऊ कॉर्नरच्या दिशेने. पकडलाय हा झेल आणि फलंदाज विकास मस्कर यांची खेळी मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अभि. तीन चेंडू आतापर्यंत या षटकातील शिल्लक आहेत. सुरुवातीचे 3 चेंडू स्ट्राईक पासून वंचित राहिलेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि फेकी चांगली होती. बॅकअप चांगला राहिलाय. परंतु या क्षणाला काय घडलंय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 65 रन 65. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली. टार्गेट सेट करणारा बॉल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट डॉट बॉल ची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता एका सत्राचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वीर-11 बेलदारवाडी या टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे 65 रन आणि 66 धावांचं लक्ष असेल टीम जय हनुमान स्पोर्ट्स गवळेवाडी या टीमच्या समोर. तर चला नेक्स्ट मॅच श्री कायंबा देवी स्पोर्ट्स किरवडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी यायचं. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
65 रन झालेत आणि 66 धावांचं लक्ष असेल. 66 रनचं टार्गेट आहे. तर चला नेक्स्ट मॅच किरवडी टीमचे कॅप्टन आणि करमाई टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर या अगोदरचा सामना जिंकलेला संघ आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या टीम मध्ये मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चला सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते 66 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये 66 धावांचं एक मोठं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक मोठं आव्हानाला सामोरे जायचं आहे टीम गवळीवाडी या टीमला या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. तर सलामीवीर फलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक टीम वीर 11 बेलदारवाडी या टीमच्या माध्यमातून अरविंद आपल्याला पाहायला मिळतोय, एक मुख्य खेळाडू या टीमचा. परंतु या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता मात्र अरविंदला देखील करावी लागेल. श्रीकृष्ण मित्र मंडळाचं हे क्रीडांगण दिवा कोळीवाडा आणि आज याच क्रीडांगणामध्ये श्री निनाई देवी चषक 2025 चा थरार. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, डीप मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक केलाय, वन बाउंड चेंडू जाईल 4 रनसाठी. पहिल्या बॉलवर वैभवने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. एक वैभवशाली फटका पाहायला मिळालाय, आज चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने टीम जय हनुमान स्पोर्ट्स गोवेवाडी या टीमच्या धावफलकाचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक ओपन झालं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फिल्डर थोडासा स्किड झाला, एक सिंगल देखील कंप्लीट होतोय. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. फिकी तिरडूशी गचा झाली. हेच प्रात्यक्षिक पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट खेळणं खऱ्या अर्थाने सोपं नाही, कारण भर मुसळधार पावसामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागते, मुसळधार पावसामध्ये तुम्हाला फिल्डिंग करावी लागते. कधी कधी तुम्ही तुमचं नियंत्रण चुकतं, तुम्ही स्किड देखील होत असता. आणि एक चांगलं प्रात्यक्षिक या रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, स्विंग इन मिस पाहायला मिळाला. जसा टप्पा पडला थोडस गती परिवर्तन, या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. 22 च्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच विनोदजी भगत आणि त्याचबरोबर निलेश कोळी हे दोन्ही ऑफिशियल पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. राम मोरे सर देखील आमच्या समेत जॉईन झालेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नामवंत समालोचक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. तर चला आमच्या व्यासपीठाच्या लेफ्ट साइडला जी व्हाईट कलरची कार त्या ठिकाणी पार्क केली गेली ती कृपया करून आपण कार काढा, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून ठोस पावले त्या ठिकाणी उचलले जातील, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल.
चला व्हाईट कलरची जी कार आहे या बॉलवर लॉफ्ट केलाय, ताकदीचा पुरेपूर वापर, झेलची संधी आणि एक चांगला झेल पकडलाय, फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय. गवळेवाडी या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, व्हाईट बॉलचा इशारा पण समजापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला व्यासपीठाच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी जी कार आहे कृपया करून आपण ती कार त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत मित्रांनो, ते जे कार चालक आहेत त्यांना तुम्ही आवर्जून सांगा की गाडी पार्किंग मध्ये लावा. कव्हरच्या दिशेने डीप पॉइंटला जे फिल्डर आहेत, जे खेळाडू आहेत, की आपण त्या कार चालकांना सांगा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली. थोडासा धीम्या गतीने हा बॉल गेला, जसा टप्पा पडला. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये बरसतात. पावसाळी क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर साम्य आपल्याला पाहायला मिळते, कारण टेनिस बॉल हा मात्र मातीच्या खेळपट्टीवर स्किट होत नाही, परंतु रबरचा हा बॉल कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज बबलू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल बबलूने आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचा रिलीज केलाय. विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या या बॉलवर लॉफ्ट केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, अमेझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 17 रन. 17वर कचरा कुठल्या टीमला मिळाला जाईल असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सध्याच्या घडीला. बेलदारवाडी की गवळेवाडी, गवळेवाडी की बेलदारवाडी. ऑफस्टिकच्या थोडासा भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट +1 दिशा भरकडली गोलंदाजाने आणि अशा धावा मात्र जरूर रोखाव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्यामध्ये असेल, लढा देण्याचा प्रयत्न जर तुम्ही केलात तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. आणि सध्याच्या घडीला या 66 धावांचं लक्ष ज्या प्रकारे गवळेवाडी या टीमला पूर्ण करायचं आहे ना, तर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र एक मोठा खेळ साकारावा लागेल. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असतं आणि सध्याच्या घडीला आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारावा लागेल. 20 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 46 रन पूर्ण करायचे देणाऱ्या बॉलमध्ये. समोरच्या दिशेने फटका केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. फक्त आणि फक्त एकच सिंगल
एक सिंगलच्या साह्याने 21 रन 21. दोन षटकांचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रनची गरज. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 45 रनची गरज आहे. स्पेल नंबर 3 आणि शंकर नामक गोलंदाजाला आमंत्रित केलंय. शंकरचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा आलाय. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये वाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होतात. वाईट +1. या बॉलवर लॉफ्ट केलाय. अप्रतिम एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. परंतु या क्षणाला काय घडले, हा चौकार आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं चित्र थोडस बदलून गेलं. 11 मध्ये 38 करायच्या आहेत. कोलर पद्धतीचा हा बॉल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. 10 बॉल मध्ये 38 रन पूर्ण करायचे. 10 बॉल मध्ये 6 षटकार. या मॅच मध्ये परिवर्तन घडू शकतात टीम गवळेवाडी या टीमचं. पुन्हा एकदा टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते. अजूनही 36 रनची गरज. 9 मध्ये करायचे आहेत 36 रन. पावसाळी क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. ज्या प्रकारे प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक 1 रन शॉट. अजूनही 37 रनची गरज असेल 9 मध्ये. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. शेवटचे 8 बॉल मात्र शिल्लक आहेत. आज वाघमारेवाडी, अंबाबाईवाडी आणि त्याचबरोबर हत्तेगाव यांच्या माध्यमातून एक चांगलं भव्य दिव्य आयोजन. श्री निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. पावसाळी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं प्रात्यक्षिक भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतं आणि नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवलाय. फ्रीडची संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला नाही. त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर फलंदाजाला एक नवजीवन संजीवनी मिळत गेली. फ्रीडचा बॉल. परंतु या क्षणाला गोलंदाजांनी देखील खऱ्या अर्थाने छपाई साकारली. ज्या प्रकारे अगोदरचा बॉल त्याने जलद गतीचा रिलीज केला होता परंतु हा बॉल त्याने धीम्या गतीचा रिलीज केला. रणनीती त्याने वापरली आणि ती रणनीती सफल देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा बॉल. गुडलेन स्पॉटवर जसा टप्पा पडला थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल होता. फलंदाज बीड झाला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे चेंडू आहेत 6 आणि 6 मध्ये करायचे त्या म्हणजे 36 रन. युवराज सिंगची खेळी मात्र आठवावी लागेल या मॅच मध्ये या फलंदाजाला. टेनिस बॉल क्रिकेट जगतात देखील असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. परंतु या पावसाळी क्रिकेटमध्ये हा विक्रम मात्र गवळेवाडी टीमच्या फलंदाजांना करावा लागेल. 6 मध्ये करायच्या त्या म्हणजे 36 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. तर चला चिखलवाडी टीमचे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटच्या दिशेने फिल्डर झेल घेण्यासाठी गेला होता परंतु त्याचं जजमेंट चुकलं. फेकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली परंतु
एकच रन 5 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 35 रन. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल मध्ये 49 रन देखील झाल्यात, परंतु सध्याच्या घडीला 5 मध्ये करायच्यात 35. धीम्या गतीचा हा बॉल पुन्हा एकदा लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर उडवलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. जर हा झेल पकडला असता तर आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट झेल मात्र जरूर खऱ्या अर्थाने या झेलकडे पाहिलं असतं. या फलंदाजाच्या या फिल्डरच्या नावावर एक चांगला विक्रम झाला असता, परंतु जजमेंट त्याचं थोडंसं चुकलं आणि ती प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाली. या मोमेंटला स्टंपिंगची संधी होती, परंतु ही संधी देखील गमावली. लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि चला टीम चिखलवाडी टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. लाईन चांगली होती. चेंडू जाईल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील ऍड होईल की काय, परंतु हा सामना जिंकलाय टीम वीर-11 बेलदारवाडी या टीमच्या माध्यमातून. तर चला टॉस साठी यायचा टीम वीर-11 बेलदारवाडी आणि बीसीसी स्पोर्ट चिखलवाडी या टीम चा कॅप्टन आणि या मॅचचा हिरो ज्याने एकंदरीत एक भरपूर चांगले योगदान दिलं. आणि तर चला टॉस साठी आणि या मॅचचा हिरो ठरलाय अरविंद, ज्याने 37 रनची एक बहारदार इनिंग पेश केली आपल्या टीम साठी. तर चला अरविंद, आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. बीसीसी स्पोर्ट्स चिखलवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये वीर-11 बेलदारवाडी या दोन टीम मध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण वेळ भरपूर जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 तास उशिरा आपण मागे आहोत. बेलदारवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये चिखलवाडी. तर अरविंदजी आपण या, आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच. 37 रन्स एक चांगलं प्रात्यक्षिक. क्रिक लाईव्ह 007 च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटची क्रांती घडली, टेनिस बॉल क्रिकेटला सुवर्ण दिवस आले आणि टेनिस बॉल क्रिकेटचं जसं ग्लॅमर वाढलं ना, यंदाच्या अंगामध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये देखील ग्लॅमर वाढताना आपल्याला पाहायला मिळालंय. अरविंद यांना सन्मान केला जाईल. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल आणि चेतनजी यांना त्यांनी डेडिकेट केलाय. एक चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील आपल्याला पाहायला मिळाली. एक खेळाडू वृत्ती काय असते याचं दर्शन घडवून दिलं. हॅट्स ऑफ यू अरविंदजी, अतिशय चांगला खेळ आपण केलात आणि टॉस त्या ठिकाणी केला जाईल. तर आदरणीय प्रकाशजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघ आतापर्यंत एक एक सामने जिंकलेत आणि विजयाची घौडदौड कोणत्या टीमची चालू राहील. या पहिल्या गटामधून कोणता संघ जाणार मेगा फायनल मध्ये. तर टॉस जिंकलाय बेलदारवाडी या टीमने. तर चला अरविंदजी, आपण निर्णयाची अंमलबजावणी करा.